Hello everyone, welcome back to our YouTube channel. Yes, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. In our previous class, we will discussing about the dual nature of radiation and matter. Yes, newly we will start our new chapter in our YouTube channel. See friends, the topic number 14. हा 14 नंबरचा चॅप्टर आहे महाराष्ट्र बोर्ड साठी आणि ह्या तुम्हाला थेअरी मध्ये फक्त आणि फक्त 4 मार्क्स साठी आहे विथ ऑप्शन. हा 5 मार्क्सचा चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो. सो तुम्हाला हा 5 मार्क्स साठी युजफुल होणार आहे. सी 5 मार्क आपल्या हाताचे आहे. हा 5 मार्क्स साठी आपण हा चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. 5 मार्क्स फिक्स आहेत, हे लक्षात ठेवा. आता बघा, आपण प्रीवियस क्लास मध्ये जर तुम्ही पाहिला नसेल प्रीवियस क्लास तर पाहून घ्या. ह्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट पाहिलंय, इंट्रोडक्शन पाहिलंय, त्याच्यानंतर वेव्ह कशी असती, रेडिएशन, त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, या गोष्टी आपण या चॅप्टरच्या पहिल्या लेक्चर मध्ये पाहिल्या. आता विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत या चॅप्टर मध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक हा एक इफेक्ट आहे, तो कसा असतो, त्याच्यानंतर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ, वर्क फंक्शन, त्याच्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची थेअरी आहे आणि त्याचं एक वर्किंग आहे जे तुम्हाला 2019 मध्ये 4 मार्क्सला विचारले. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहण्याचा प्रयत्न करूयात. सो आपण वेळ न लावता आजच्या लेक्चरला सुरुवात करू. बघा, आपण हा इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला, त्याच्यानंतर आपण ड्युअल नेचर काय असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, कॅरेक्टरिस्टिक्स, आणि या सगळ्या गोष्टी आपण प्रीवियस क्लास मध्ये पाहिल्यात. जर तुम्ही प्रीवियस क्लास पाहिली नसेल तर तो क्लास पाहून घ्या. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं सुरू करणार आहोत की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मीन्स व्हॉट. काय असते बाबा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता बघा, या फोटो इलेक्ट्रिक मध्ये बघा 2 गोष्टी आहेत. इथं बघा 2 गोष्टी आहेत आपल्या जवळ फोटो इलेक्ट्रिक मध्ये. सी 1 सेकंड. बघा, इथं आपल्या जवळ 2 गोष्टी भेटतात आपल्याला विद्यार्थी मित्रांनो फोटो इलेक्ट्रिक मध्ये. हा बघा, एक गोष्ट आहे, एक आहे फोटॉन्स आणि दुसरी आहे बघा इलेक्ट्रिक. एक आहे फोटॉन्स आणि दुसरी आहे इलेक्ट्रिक. तर त्याच्यावरून काय म्हणला फोटो इलेक्ट्रिक. ह्या 2 गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. फोटॉन्स आणि इलेक्ट्रिक वरून काय म्हणला फोटो इलेक्ट्रिक. आता फोटॉन्स म्हणजे काय असते ते आपल्याला पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिक तुम्हाला तर माहित आहे. यस. आता बघा, फोटॉन म्हणजे काय हो. हा, फोटॉन मीन्स व्हॉट विद्यार्थी मित्रांनो. फोटॉन म्हणजे असती आपली लाईट एनर्जी. लाईट एनर्जी. हा, ही जी लाईट एनर्जी आहे त्याला आपण म्हणतो फोटॉन्स. त्याला काय म्हणणार आपण फोटॉन्स. आता या लाईट एनर्जीचं काय होणार हो, याचं कन्वर्जन करणार आपण. काय करणार, लाईट एनर्जीचं कन्वर्जन. यस, असं काय करतो आपण कन्वर्जन. कशात करायचंय हो, लाईट एनर्जीचं कन्वर्जन आपण इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करणार. कशात करणार विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिक एनर्जी. हाँ, लाइट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी और इलेक्ट्रिक एनर्जी. तर त्यालाच काय म्हणतो, त्या प्रोसिजरला आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मीन्स इन धिस इफेक्ट the light energy, the photons energy, photo means light, कोणती लाईट, सनलाइट. हा, या फोटो वरून लाईट वरून फोटो नाव पडलं, फोटो वरून लाईट. हा लक्षात ठेवा. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये लाईट एनर्जीचं कन्वर्जन कशात करतो आपण, इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करतो. त्याला आपण काय म्हणणार फोटो इलेक्ट्रिक असे म्हणतो. यस, इथपर्यंत कळतंय बघा. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्याला पाहायचंय पुढे. हा, फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. आता फोटो माहित आहे लाईट,
सेन्सिटिव्ह म्हणजे सेन्स करणारा. यस, जसे आपले सेन्स ऑर्गन आहेत ते काय करतात, सेन्स करतात. किती येतो, 5 आहेत. यस, डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, त्याच्यानंतर स्किन आहे, आणखीन जीभ आहे. हे काय, हे 5 सेन्स ऑर्गन आहेत. ते काय करतात, सेन्स करत असतात. तशाच प्रकारे आपल्याला इथं फोटो सेन्सिटिव्ह बघा सरफेस आहे. एक मेटल सरफेस असतो, तो काय करणार, कसं सेन्स करतो, जेव्हा एखाद्या सबस्टन्स वर, मटेरियल वर आपण काय करतो, लाईट फॉल करतो, तेव्हा तो सबस्टन्स और तो मटेरियल त्याच्यामधून इलेक्ट्रॉनला इमिट करण्याचं काम करतो, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, फोटो इलेक्ट्रिक सरफेस. बघा इथं डेफिनेशन आपण पाहू. बघा काय दिलंय, इट इज द सरफेस विच इमिट्स इलेक्ट्रॉन्स व्हेन अप्रोप्रिएट लाईट इज फॉल ऑन इट. काय होणार, जेव्हा एखाद्या सरफेसवर आपण लाईट इमिट केली, यस, तो म्हणजे एखादी सरफेसवर जेव्हा लाईट फॉल करणार तेव्हा तो इलेक्ट्रॉन इमिट करतो. बघा इलेक्ट्रॉन काय करायलाय, इमिट करायलाय. मीन्स एखाद्या सरफेसवर तुम्ही जर लाईट फॉल केली तर तो सरफेस बघा, इथं या सरफेसवर तुम्ही लाईट फॉल केलात तर हा सरफेस काय करायलाय, इलेक्ट्रॉनला इमिट करायलाय. इथं इलेक्ट्रॉन तो इमिट करतो. बघा जेव्हा तुम्ही इथून लाईट फॉल केली तर तो काय करायला, इथून इलेक्ट्रॉन इमिट व्हायले, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, फोटो सेन्सिटिव्ह सरफेस असे म्हणतो. कळते, फोटो सेन्सिटिव्ह सरफेस म्हणजे काय, हा, इट इज द सरफेस विच इमिट्स इलेक्ट्रॉन किंवा व्हेन, जेव्हा अप्रोप्रिएट लाईट इज फॉल ऑन इट, जेव्हा थोडीशी अप्रोप्रिएट लाईट त्याच्यावर आपण फॉल करणार तेव्हा त्याला म्हणतो आपण फोटो सेन्सिटिव्ह सरफेस असे म्हणणार. कळते इथपर्यंत. बघा हा एक सरफेस आहे, त्याच्यावर आपण काय करायलो विद्यार्थी मित्रांनो, हा लाईट फॉल करायलो तेव्हा तो काय करायलाय, इलेक्ट्रॉनला इथून इमिट कराय. इमिट म्हणजे बाहेर टाकणे, इलेक्ट्रॉनला बाहेर फेकून जायलाय. यस, बघा इलेक्ट्रॉन बाहेर टाकायलाय, बाहेर टाकणे मीन्स इमिट. हा, इमिट्स म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर चाललेत, त्याला म्हणणार आपण फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. यस, कळतंय, छोटीशी डेफिनेशन आहे. सी हिअर, इथे बघा काय पाहायचं आपल्याला, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आपण पाहिलं होतं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये होतं, त्याला काय म्हणणार, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बघा काय व्हायलंय, जेव्हा एखाद्या सरफेसवर आपण लाईट फॉल केली. आता विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की जेव्हा एखाद्या सरफेसवर आपण लाईट फॉल करतो तेव्हा तो सरफेस काय करणार, इलेक्ट्रॉन इमिट करतो. हा, जेव्हा इलेक्ट्रॉन आपण काय करणार, तो इमिट करतो, तेव्हा त्याला म्हणतो आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, बघा, द फिनॉमिनॉन ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस. हा, इट इज अ phenomenon of emission of electron from a metal surface, then when the radiation appropriate frequency is incident on it. जेव्हा काय होणार की आपण एखादी वेळेस अप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सीची रेडिएशन एखाद्या सरफेसवर इमिट केलं तर तो सरफेस त्याच्यामधून इलेक्ट्रॉनला बाहेर टाकतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणणार, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मीन्स व्हॉट, जेव्हा एखाद्या मेटल सरफेसवर आपण अप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सीची लाईट फॉल केली तेव्हा त्याच्यामधून इलेक्ट्रॉन इमिट होतात, त्यालाच आपण म्हणतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हे लक्षात ठेवा. आता बघा इथं काय दिलंय, when the phenomenon of emission म्हणजे बाहेर पडणे, बाहेर जाणे. हा, बाहेर जाण्यावर बाहेर पडणे, इमिशन ऑफ, कोण चालले हो, इलेक्ट्रॉन बाहेर चाललेत. हा, फ्रॉम मेटल सरफेस. बघा हा दिलाय तुम्हाला मेटल सरफेस. या मेटल सरफेस मधून जेव्हा तुम्ही बघा लाईट इन्सिडेंट केला, जेव्हा लाईट इन्सिडेंट करणार तेव्हा त्या मेटल सरफेस मधून इलेक्ट्रॉन इजेक्टेड म्हणजे बाहेर चाललेत, तेव्हा त्याला म्हणतो ह्या प्रोसिजरला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. कहते the metal surface when radiation on appropriate frequency on incident on it is known as photoelectric effect. त्याला आपण म्हणतो फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट असे म्हणतो.
हे लक्षात ठेवा. केव्हा? जेव्हा इन्सिडेंट लाईट त्याच्यावर आपण काय केली, रेडिएट केली एखाद्या फ्रिक्वेन्सीची, तेव्हा त्याच्यातून इलेक्ट्रॉन इमिट झाले. बघा त्याला म्हणणार फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि फोटो सेन्सिटिव्ह काय होतं की तो इलेक्ट्रॉन फक्त बाहेर इमिट करतात, लक्षात ठेवा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला पाहायचंय एक्सपेरिमेंट फॉर स्टडी ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. आता बघा एक्सपेरिमेंट फॉर स्टडी ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये आपण काय पाहणार आहोत. यामध्ये बघा एक डायग्राम आहे ही. आता या डायग्राम मध्ये तुम्हाला काय काय दिले बघा. पहिल्यांदा काय दिले हो, एक क्वार्ट्ज विंडो दिलाय. क्वार्ट्ज विंडो म्हणजे एक काचेचा ग्लास दिलाय. बघा काचेची तो विंडो दिली आणि तो हा काचेचा ग्लास आहे, ग्लास ट्यूब. आता ही काचेची ग्लास ट्यूब कशी हो, हॉलो आहे. हॉलो म्हणजे कशी आहे, ती रिकामी आहे. OS. आता काय होणार, त्या हॉलो ट्यूब मध्ये आपण काय केलंय, एक बघा इथं फोटो सेन्सिटिव्ह इमिटर प्लेट बसवली. फोटो सेन्सिटिव्ह आपण पाहिले आता जी काय करते, सेन्स करते. केव्हा? जेव्हा थोडीशी काय होणार लाईट तिच्यावर पडली तर ती इलेक्ट्रॉनला काय करणार, इमिट करते. त्याला म्हणतो फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल और फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. आता काय होतं, जेव्हा याच्यावर इलेक्ट्रॉन पडतील, आता बघा हा काय आहे, सोर्स आहे. एस मीन्स सोर्स. कशाचा सोर्स आहे, लाईटीचा सोर्स आहे. याला काय म्हणतो आपण, लाईट सोर्स. आता हा तुम्हाला 2019 ला और 20 ला बघा लक्ष द्या, जुलै 2019 ला 4 मार्क्स साठी विचारलाय. हे लक्षात ठेवायचं. जुलै 2019 ला तुम्हाला तो हा क्वेश्चन 4 मार्क्स ला विचारलाय. हा सोपा क्वेश्चन आहे, मी सांगतो. बघा आता याच्यातून काय होणार, जेव्हा ह्या लाईट सरफेस मधून मोनोक्रोमॅटिक सिंगल वेव्हलेंथ असणारी लाईट याच्यावर इन्सिडेंट होते. कशावर यायली हो, बघा इथून ही लाईट यायली, कशावर यायली, या इमिटर प्लेट वर इन्सिडेंट होते. तेव्हा ही इमिटर प्लेट बघा इथं काय असणार, बघा ह्या इमिटर प्लेटवर काय झाली हो, इन्सिडेंट झाली. तेव्हा ही इमिटर प्लेट काय करते, ह्याच्यामधून इलेक्ट्रॉनला बघा काय करायली, इलेक्ट्रॉन ह्याच्यातून मूव्ह करायली. इलेक्ट्रॉन काय व्हायले विद्यार्थी मित्रांनो, मूव्ह व्हायले. बघा आता काय होणार, इमिटर प्लेट इलेक्ट्रॉनला इमिट करण्याचं काम करते असं. दिस इज द फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. फोटो सेन्सिटिव्ह सरफेस असल्यामुळे जेव्हा मोनोक्रोमॅटिक लाईट ह्याच्यावर इन्सिडेंट होणार तेव्हा याच्यामधून इलेक्ट्रॉन काय होतात, इमिट होतात. बघा अशा प्रकारे इलेक्ट्रॉन काय होतात, इमिट होतात. आणि जो इमिटर आहे तो निगेटिव्हली चार्ज असतो आणि जो कलेक्टर आहे तो पॉझिटिव्हली चार्ज असतो. मग इथं काय होणार, कलेक्टर इलेक्ट्रॉनला कलेक्ट करतं, इमिटर इलेक्ट्रॉनला इमिट करतं. इमिटर इलेक्ट्रॉनला गो आउट करायला, कलेक्टर इलेक्ट्रॉनला कलेक्ट करायला. आणि मग काय होणार बघा, हा कलेक्टर प्लेट, हा इलेक्ट्रॉन बघा इथं हा कलेक्टर प्लेट आहे आणि याच्यामध्ये हा इथं फोटो सेन्सिटिव्ह आहे, हा कलेक्टर प्लेट आहे. इथं बघा हे इलेक्ट्रॉन आहेत. आता काय व्हायलाय, मग ह्यालाच काय जोडलंय आपण, बघा इथं कनेक्शन दिले. इथं दिलाय कम्युटेटर. कम्युटेटरचं काम असतं त्याचं फ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय होणार, हे कनेक्शनला रिव्हर्स करणे. कलेक्टरच्या जागेवर इमिटर, इमिटरच्या जागेवर कलेक्टर. तो काम कोणाचं असतं, कम्युटेटरचं. बघा इथं काय झालंय, मायक्रो एम्मीटर. एक मायक्रो एम्मीटर, दुसरा ओल्ट मीटर. या दोन गोष्टी इथं आपण जोडल्यात. काय काय जोडलंय, एक तर कम्युटेटर, नंतर मायक्रो एम्मीटर आणि ओल्ट मीटर जोडलाय. आणि बघा इथं दिलंय व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स. म्हणजे ही काय होतो, बदलत जाणार व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स. या 3 गोष्टी आपण याच्यात दिल्यात. कळते विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आता काय करायचंय, मग आपण ह्याची वर्किंग लिहू. यस, एक एक पॉइंट लिहू, मी तुम्हाला लिहून देतो, तसं तसं तुम्ही लिहायचंय. मग बघा ह्याच्यामध्ये आपण पहिला पॉइंट लिहिणार, दिस सेट ऑफ कन्सिस्ट काय हो, ऑफ अँड. बघा दिस सेट ऑफ कन्सिस्ट ऑफ अँड इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब विथ क्वार्ट्ज विंडो. हा कसा ग्लास ट्यूब आहे हो, इव्हॅक्युएटेड
इव्हॅक्युएटेड म्हणजे कसा, हॉलो. हा, मग नंबर 1 लिहिणार, this setup consists of evacuated glass tube with cords, windows. यस, पहिला पॉइंट लिहिला. म्हणजे हा काय करतो, इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब आहे, विड्स, कॉर्ड्स, विंडो. बघा इथं आपल्याला कॉर्ड्स, विंडो दिलाय. हा 4 मार्क्स इथं लिहिलं होतं आपण. हा इथं काय, हा लाईटचा आपला सोर्स आहे. विथ कॉर्ड्स, विंडो. आता काय होणार मग दुसरा पॉइंट लिहिणार, इट कन्सिस्ट ऑफ इमिटर अँड कलेक्टर प्लेट. काय काय दिलंय, it contains, yeah, it contains काय, the photosensitive मेटल प्लेट. बघा लक्ष द्या, इथे काय आहे, हा फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेट और इमिटर प्लेट. त्याला म्हणतो आपण मेटल. हा, ही एक फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेट त्याच्यामध्ये आपण कन्सिस्ट केली. आता वन एंड इज इमिटर अँड, इथे लिहिणार वन इज इमिटर अँड other end is काय हो, कलेक्टर. वन एंड इज इमिटर, अदर एंड इज कलेक्टर. एक इमिटर आहे तर दुसरा कलेक्टर आहे. आता काय होणार मग, नंबर 3. आता बघा, एक तर कॉर्ड्स, विंडो, इव्हॅक्युएटेड ट्यूब, वन एंड इज इमिटर, अदर एंड इज कलेक्टर. आता तिसरा पॉइंट आपल्याला लिहायचा की इमिटर अँड कलेक्टर. इमिटर अँड कलेक्टर. हा इमिटर पॉझिटिव्ह निगेटिव्ह, कलेक्टर पॉझिटिव्ह. मग इथं लिहा थर्ड पॉइंट, इमिटर अँड collector is connected to voltage source and कशाला जोडला हो दुसरा, ammeter. काय काय म्हणलं आपण, लिहिलं बघा, कनेक्टेड टू व्होल्टेज सोर्स अँड ammeter. आता बघा, जनरली नंबर 4 पॉइंट, जनरली इमिटर इज, बघा, जनरली कलेक्टर ऍट अ पॉझिटिव्ह चार्ज. एक सेकंड ना, चार्ज पेक्षा पॉझिटिव्ह पोटेन्शियल करा. हा, आणि इथं लिहिणार, यालाच म्हणतो आपण एनोड आणि अँड इमिटर ऍट अ निगेटिव्ह पोटेन्शियल ला म्हणणार आपण कॅथोड. तर हा असेल आपला कॅथोड, हा असेल आपला एनोड. कलेक्टर इज ऍट पॉझिटिव्ह पोटेन्शियल आणि इमिटर इज ऍट निगेटिव्ह पोटेन्शियल. कलेक्टरला पॉझिटिव्ह पोटेन्शियल आणि इलेक्ट्रॉन इज हॅव निगेटिव्ह पोटेन्शियल. इलेक्ट्रॉन वर निगेटिव्ह पोटेन्शियल असतं म्हणून ते सगळे इलेक्ट्रॉन कुठं जाऊन स्टोअर्ड व्हायले, कलेक्टरला. बिकॉज कलेक्टर इट हॅव पॉझिटिव्ह पोटेन्शियल आणि इमिटर इट हॅव निगेटिव्ह. म्हणून इमिटर त्या इलेक्ट्रॉनला जी सिंगल वेव्हलेंथ पासून यायले
ह्या लाईट सोर्स मधून त्याला इमिट करायला कलेक्टर कलेक्ट करायला. या दोघांच्या मदत आपण काय जोडलंय, एक एमीटर इथे जोडलाय, हा एमीटर इथे जोडलाय आपण व्होल्टमीटर. एमीटर आणि व्होल्टमीटर काय करणार, किती करंट त्याच्यामध्ये प्रोड्यूस व्हायलाय आणि त्याची किती व्होल्टेजचा करंट प्रोड्यूस व्हायलाय हे मेजर करण्याचं काम एमीटर आणि व्होल्टमीटरच्या थ्रू आपण करत असतो. बघा त्याच्यानंतर आपण काय लिहिणार, आता ह्याच्यामध्ये एक एक्सेलरेटिंग पोटेन्शियल असणार, दुसरं रिटार्डिंग पोटेन्शियल. या दोन गोष्टी ह्याच्यात जनरेट होतात. कशामध्ये, या आपल्या डायग्राम मध्ये. आता बघा या एक्सप्रेशन मध्ये आपण फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट नुसार एक्सेलरेटिंग पोटेन्शियल आणि रिटार्डिंग पोटेन्शियल बघा या 4 पॉइंट मध्ये पहिल्यांदा लिहिलं आपण ग्लास ट्यूब कन्सिस्ट करतो. त्याच्यानंतर आपण लिहिले फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल प्लेट आहे, ती इमिटर आणि अदर एंड कशाने जोडलाय, कलेक्टरने. त्याच्यानंतर लिहिलं इमिटर आणि कलेक्टर कनेक्टेड टू द एमीटर आणि व्होल्टमीटर सोर्स. त्याच्यानंतर काय लिहिलं आपण, जनरली कलेक्टर हॅज पॉझिटिव्ह आणि त्याला नाव दिलं आपण एनोड, आणि इमिटर हॅज निगेटिव्ह त्याला नाव दिलं आपण कॅथोड. आता नेक्स्ट लिहा बघा, नेक्स्ट स्लाइड वर आपण पाहू. आता इथं बसत नाहीये, त्याला थोडस आपण छोटं करून लिहू. सी हिअर हा फर्स्ट पॉइंट आहे, हा सेकंड पॉइंट आहे, त्याच्यानंतर हा थर्ड पॉइंट आहे, this was fourth one, ओके. देन आता पाचवा आहे बघा, एक्सेलरेटिंग पोटेन्शियल लिहायचं आहे आपल्याला. हा इथं लिहिणार आपण बघा, पाचवा पॉइंट आहे एक्सेलरेटिंग पोटेन्शियल काय असते. बघा एक्सेलरेटिंग पोटेन्शियल म्हणजे काय, हा इथं लिहूत आपण एक्सेलरेटिंग पोटेन्शियल. सी द एनोड potential is the anode potential is positive it accelerates the electron is called accelerating potential. बघा एक्सेलरेटिंग पोटेन्शियल म्हणजे काय, बघा हा एनोड पोटेन्शियल आहे, हा काय आपल्या जवळ एनोड आहे, हा आणि हा काय आपल्या जवळ कॅथोड आहे. एनोडवर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. कॅथोडवर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणजे एनोड काय करणार, द एनोड पोटेन्शियल इज पॉझिटिव्ह. एनोड पोटेन्शियल कसा आहे आपला, पॉझिटिव्ह आहे. हा एनोड पोटेन्शियल इज पॉझिटिव्ह अँड इट एक्सेलरेट द इलेक्ट्रॉन. तो इलेक्ट्रॉनला काय करतो, एक्सेलरेट म्हणजे मोशन मध्ये आणण्याचं, ओढून घेतो. ओढून घ्यायलाय प्रत्येकाला, या 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 ओढून घ्यायलाय म्हणजे काय करायलाय, एक्सेलरेट करायला, त्यांना पळवायलाय, एक्सेलरेट करायला, त्याला म्हणतो आपण एक्सेलरेटिंग पोटेन्शियल. दिस इज कॉल्ड एक्सेलरेटिंग पोटेन्शियल. आणि लास्ट पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये एक रिटार्डिंग पोटेन्शियल. बस इथपर्यंतच तुम्हाला थेरी लिहायची. एक लास्ट पॉइंट लिहूत आपण, एक रिटार्डिंग पोटेन्शियल आहे यामध्ये. बघा हा एक्सेलरेटिंग पोटेन्शियल आहे एक, ठीक आहे. आपण दुसरा एक पाहणार आहोत रिटार्डिंग पोटेन्शियल. त्याला इथं ठेवतो बघा, तुम्हाला दिसेल हा एक्सेलरेटिंग पोटेन्शियल नंतर आपल्याला पाहिजे एक रिटार्डिंग पोटेन्शियल. इथं लिहूत रिटार्डिंग पोटेन्शियल लास्ट पॉइंट. सी नंबर 6वा पॉइंट लिहिणार आपण रिटार्डिंग
पोटेन्शियल. आता आपल्याला लिहायचं रिटार्डिंग पोटेन्शियल. रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणजे काय हे आपण आता इथे पाहू की रिटार्डिंग पोटेन्शियल काय असते. हा बघा इथे लिहिणार व्हेन द एनोड पोटेन्शियल is negative. When the anode potential is negative, then it retards the electron, then it's called retarding potential. हा त्याला काय म्हणतो आपण रिटार्डिंग पोटेन्शियल असे म्हणतो. बघा व्हेन द एनोड पोटेन्शियल इज निगेटिव्ह. आता हा काय झाला निगेटिव्ह का कम्युटेटर. कम्युटेटरनं त्याची कम्युटिटी चेंज केली म्हणजे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं तर काय होणार व्हेन द एनोड पोटेन्शियल इज निगेटिव्ह देन इट रिटार्ड्स द इलेक्ट्रॉन देन इज कॉल्ड रिटार्डिंग पोटेन्शियल. रिटार्डेशन म्हणजे निगेटिव्ह ऑफ एक्सेलरेशन. एक्सेलरेटिंग पोटेन्शियल आहे बघा इथं आणि एक आहे रिटार्डिंग पोटेन्शियल. रिटार्डेशन म्हणजे काय निगेटिव्ह ऑफ एक्सेलरेशन. हे लक्षात ठेवा. बघा ही गोष्ट लक्षात ठेवा. याला आपण इथंच ठेवू याला जागा नाही आपल्यासाठी म्हणून आपण याला इथंच ठेवू. याला लक्षात ठेवा. हा 5वा पॉइंट आहे आणि हा 6वा पॉइंट आहे. अशा प्रकारे एक्सपेरिमेंटल स्टडी ऑफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये तुम्हाला या 6 गोष्टी लिहाव्या लागतील. पहिल्यांदा काय लिहिलं आपण इट कन्सिस्ट ऑफ क्वार्ट्ज विंडो. बघा यस विथ इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. दुसरा पॉइंट त्याच्यामध्ये काय लिहिला की एकामध्ये इमिटर प्लेट आहे दुसऱ्यामध्ये कलेक्टर प्लेट आहे. इमिटर प्लेट ही फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलची बनलेली असते म्हणून ती फोटो सेन्सिटिव्ह असल्यामुळे इलेक्ट्रॉन जसे जसे त्याच्यावर फॉल झाले तसं तसं इलेक्ट्रॉन काय होणार कलेक्टर कडे मूव्ह होतात कारण की कलेक्टरला पॉझिटिव्ह चार्ज इमिटरला निगेटिव्ह चार्ज कलेक्टर इलेक्ट्रॉनला ओढून घेतो. आता ह्याच्या अक्रॉस मध्ये एमिटर आणि व्होल्टमीटर बसवले. आता काय होणार जेव्हा कलेक्टर पासून इलेक्ट्रॉन कलेक्ट करतात म्हणजे इलेक्ट्रॉनला तो काय करतो अट्रॅक्ट करून घेतो तर इलेक्ट्रॉन काय होता तो मूव्ह होतात जोराने मग त्याला काय म्हणणार एक्सेलरेटिंग पोटेन्शियल. आणि तेच जर पोलॅरिटी वेगळी म्हणजे उलट झाली तर तो इलेक्ट्रॉनला काय करतो स्वतःकडून दूर लोटतो त्याला म्हणणार रिटार्डिंग पोटेन्शियल. अशा प्रकारचं इतकं वर्किंग याच्यामध्ये होते. हे तुम्हाला इथपर्यंत 4 मार्क्सला लिहावं लागेल. यस पहा तो बघा नेक्स्ट आहे मोनोक्रोमॅटिक लाईट. आता आपण इथंच लाईट बघा फॉल केली होती मोनोक्रोमॅटिक. हा जो लाईट सोर्स आहे इथं लाईट कोणती असणार हो मोनोक्रोमॅटिक लाईट आपण फॉल केली होती. मग आपण आता पाहू मोनोक्रोमॅटिक लाईट काय असते. बघा इथं आहे मोनोक्रोमॅटिक लाईट. मोनो मीन्स सिंगल वेवलेंथ. कशी असणार हो सिंगल वेवलेंथ. बघा लाईट विच हॅव्हिंग स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी. अशी लाईट ज्याला स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी असते त्याला म्हणतो आपण मोनोक्रोमॅटिक लाईट. और काय लाईट विच हॅव्हिंग सिंगल वेवलेंथ. हा ज्या वेवला एकच मोनो मीन्स 1 डाय मीन्स 2 मोनो डाय ट्राय म्हणजे मोनो म्हणजे एक ज्या वेवला एक आणि एकच वेवलेंथ असते त्याला म्हणणार मोनो. एस सिंगल वेवलेंथ ऑफ ऑल वेव्स. बघा इथं आहे हे 1 वेव्स आहेत त्याला म्हणणार मोनोक्रोमॅटिक लाईट. बघा मोनोक्रोमॅटिक कोहेरेंट लेझर आहे मोनोक्रोमॅटिक नॉन कोहेरेंट लेझर आहे. बघा हे सिंगल लाईट आहेत पण नंबर ऑफ खूप साऱ्या आणि हे पॉली म्हणजे बघा 2-3 लाईट आहेत. तर अशा प्रकारे मोनोक्रोमॅटिक म्हणजे अशी सिंगल वेवलेंथची लाईट असती त्याला म्हणणार आपण मोनोक्रोमॅटिक लाईट. Yes, this is the monochromatic light. Yes, लक्षात येते इझी डेफिनेशन. बघा फोटो इलेक्ट्रॉन्स. फोटो म्हणजे लाईट. हा फोटो म्हणजे काय लाईट. बघा फोटोचा शोध कसा लागला फोटो शब्दाचा. जेव्हा अगोदर फोटो काढायचे तेव्हा फ्लॅश ऑन व्हायचा म्हणजे जसा फ्लॅश कॅप्चर झाला फोटो कॅप्चर व्हायची. यस फ्लॅश समोरच्या व्यक्तीवर फॉल व्हायचा आणि फोटो कॅप्चर व्हायची त्याला म्हणा तिथून नाव पडलं फोटो मीन्स लाईट. लाईट पडते. मग बघा द इलेक्ट्रॉन्स विच इमिटेड फ्रॉम द मेटल सरफेस.
इलेक्ट्रॉन मेटल सरफेस पासून इमिट व्हायले. द इलेक्ट्रॉन्स विच इमिटेड फ्रॉम द मेटल सरफेस. यस, व्हेन लाईट इज फॉल ऑन इट, जेव्हा लाईट त्याच्यावर काय झाली, फॉल केली जाते, जेव्हा एखाद्या मेटल सरफेसवर लाईट फॉल करणार तेव्हा इलेक्ट्रॉन काय करायचे, इमिट व्हायले, तेव्हा त्याला म्हणतो फोटो इलेक्ट्रॉन्स. लक्षात येते. म्हणून कधी व्हायले, जेव्हा बघा जसं की आपल्या अंगणामध्ये पक्षी वगैरे आले, ते काय आपण तांदूळ वगैरे टाकले आणि एखादी लहान लेकरू ते पळत आला म्हणजे आपण ते त्याला वाटतं की आमच्यावर झाले, ते इलेक्ट्रॉन इमिट होतात, सगळे भुर्र उडून जातात. तशाच प्रकारे जेव्हा एखाद्या वेळेस आपण याच्यावर काय केली, लाईट फॉल केली, इलेक्ट्रॉन विच इमिटेड फ्रॉम मेटल सरफेस, केव्हा इमिट व्हायले, कुठून केव्हा चालले, जेव्हा एखादी लाईट इज फॉल ऑन इट, एखादी व्यक्ती पळत यायला किंवा चलत यायला तेव्हा ते सगळे इलेक्ट्रॉन भुर उडून जातात. तशाच प्रकारे लाईट फॉल केल्यानंतर इलेक्ट्रॉन इमिट व्हायले, त्याला म्हणतो आपण फोटो इलेक्ट्रॉन्स. बघा ही डायग्राम मध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसेल. सी नेक्स्ट हिअर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं. फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ ऑसिलेशन्स और नंबर ऑफ वेव्स जेव्हा एका युनिट टाइम मध्ये पास होतात त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. आता इथे काय, थ्रेशोल्ड मीन्स मिनिमम, म्हणजे किती कमीत कमी फ्रिक्वेन्सी आहे त्याला म्हणतो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. बघा इथेच दिले, द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. इन्सिडेंट रेडिएशनला मिनिमम किती फ्रिक्वेन्सी द्यावा लागेल लाईटची, रिक्वायर्ड टू स्टार्ट फोटो इमिशन इन एनी फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल. म्हणजे कोणत्याही फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलला, लक्ष द्या, कोणत्याही फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलवर जर आपण लाईट फॉल केली, कमीत कमी लाईट फॉल केली, तर त्या मटेरियल मधून इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं, त्यालाच म्हणतो आपण फोटो इमिशन. और ती त्या फ्रिक्वेन्सीला म्हणणार, म्हणजे जी कमीत कमी फ्रिक्वेन्सी टाकली ती त्याला म्हणतो आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. बघा, द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन रिक्वायर्ड टू स्टार्ट काय होले, फोटो इमिशन इन एनी फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल. द मिनिमम the minimum frequency is required to start the photo emission from any photosensitive material is called threshold frequency. म्हणजे कमीत कमी फ्रिक्वेन्सी पाहिजे जेव्हा आपण एखादा फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलवर फॉल केली तेव्हा त्याच्यामधून इलेक्ट्रॉन इमिट होतात, तेव्हा त्याला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असे म्हणतो. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ही μ0 ने आपण इंडिकेट करतो. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कशाने इंडिकेट करणार, बघा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कशाने आपण इंडिकेट करतो, μ0. यस, या μ0 ने आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इंडिकेट करत असतो, हे लक्षात ठेवा. बघा याच्यामध्ये बघा इथं मिनिमम फ्रिक्वेन्सी जर आपण याच्यावर इन्सिडेंट केली तर याच्यामधून इलेक्ट्रॉन इमिट व्हायलेत, बाहेर रिजेक्ट व्हायलेत, त्याला म्हणतो आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. लक्षात येते. ही छोटीशी डेफिनेशन आहे, पण तुम्हाला विचारतात पेपर मध्ये एका मार्क्स साठी, आणि हे विचारले 2020 मध्ये मार्च की थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि पुढचं एक डेफिनेशन आहे वर्क फंक्शन. हे दोन डेफिनेशन 2 मार्क्सला विचारतात, लक्षात ठेवा. बघा इथं दिले तुम्हाला वर्क फंक्शन. बघा इथं काय दिले, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. आता विद्यार्थी मित्रांनो, वर्क फंक्शन म्हणजे काय, तर मिनिमम इतकी एनर्जी दिली की तो काय करायला, त्याच्यामधून बघा मिनिमम इतकी लाईट फॉल केली की त्याच्यामधून आपण इलेक्ट्रॉनला बाहेर काढायला होतो. वर्क म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे इतकंच मिनिमम फोर्स लावायचं की तो इलेक्ट्रॉन बाहेर आला पाहिजे, त्याला म्हणतो वर्क फंक्शन. बघा छोट्याशा शब्दात सांगतो, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे कमीत कमी अमाऊंट मध्ये एनर्जी रिक्वायर्ड टू प्रोव्हाइड, म्हणजे इतकी आपण प्रोव्हाइड केली, म्हणजे त्याला पोहोचवली कशाला, टू अन इलेक्ट्रॉन टू पुल इट आउट ऑन द
आउट ऑफ द मेटल सरफेस, जेव्हा मेटल सरफेस मधून आपण काय केले, इलेक्ट्रॉनला पुल आउट करण्यासाठी एखादा मेटलचा सरफेस आहे बघा, जसं की असा वाला हा मेटल सरफेस आहे, ह्या मेटल सरफेस मधून आपल्याला इलेक्ट्रॉनला काय करायचंय, बाहेर काढायचंय, पुल आउट करायचंय. तर मिनिमम किती, कमीत कमी त्याला आपल्याला एनर्जी द्यावी लागेल, त्यालाच म्हणतो आपण बघा, the minimum amount of energy required to provide it to an electron to pull out the metal from surface. एखाद्या मेटल मधल्या इलेक्ट्रॉनला त्याच्या सरफेस मधून बाहेर काढण्यासाठी कमीत कमी किती एनर्जी लागेल, त्याला म्हणतो वर्क फंक्शन ऑफ द मेटल, त्या मेटलचा वर्क फंक्शन. बघा आर मध्ये एक डेफिनेशन आहे, आर मध्ये ही वाली, the minimum amount of energy required to start the photo emission. म्हणजे कमीत कमी the minimum amount of energy required to start the photo emission, जे कमीत कमी इतकी एनर्जी द्या की त्या एनर्जी मधून काय होणार, फोटो इमिशन होणार, इलेक्ट्रॉन बाहेर पडणार, त्यालाच म्हणतो आपण वर्क फंक्शन, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. अशा प्रकारचा फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन असतो. हे लक्षात येते, हे दोन पैकी एक डेफिनेशन लक्षात ठेवायची. यस सी. बघा अशा प्रकारे आपण आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पाहिलो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. म्हणजे काय होईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्हाला हे सोपं होईल. यस, ह्या गोष्टी आपण पाहिलो. बघा आतापर्यंत जे काय पाहिलं त्याच्यामधल्या खूप साऱ्या गोष्टी परीक्षेला विचारल्या होत्या, काही विचारतील सुद्धा. तुम्ही अभ्यास करत राहा, आपल्या चॅनलला जोडत राहा. आपण नक्कीच या चॅप्टरची सगळी सिरीज आपण आपल्या चॅनलवर अपलोड करू. सो स्टे फोकस्ड अँड स्टे स्टडी विथ आवर यूट्यूब चॅनल फिजिक्स बाय शेख सर. जर तुमचे मित्र किंवा तुम्ही नवीन असताल आपल्या युट्यूब चॅनलवर, तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या मित्रापर्यंत हे व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होईल आणि बोर्डाच्या परीक्षेला खूप सारे मार्क्स द्या. थँक्यू.